नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडकोचे जे भूखंड असतात, सिडकोच्या जे जमिनी असतात, जे जमिनीवरती जी जागा असते, ती जागेची जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये जे वेगवेगळे लोकेशन आहेत, त्या लोकेशनची ज्या लोकेशनमध्ये ज्या घराचं भूखंड आहेत, जसे की कमर्शियल, बंगलो, रेसिडेंटल, सर्व्हिस इंडस्ट्री, वेअरहाऊस, स्टोरेजसाठी असे हे भूखंड आपण घेऊ शकतो. हे भूखंड आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला जे आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आय डी, नाव ह्याची आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागतात. याच्यामध्ये तुम्हाला जर भूखंड घ्यायचं असेल तर हे भूखंडाचे जे लोकेशन आहेत, जसे की ऐरोली, सानपाडा, खारघर, द्रोणागिरी, कळंबोली आणि नेरूळ या ठिकाणी हे भूखंडाची जाहिरात निघालेली आहे. ही जाहिरात 20/6/2025 पासून सुरुवात झालेली आहे आणि 16/7/2025 ला ही क्लोज होणार आहे. 17 तारीख हे आपल्याला पेमेंट करायची तारीख आहे आणि 18 तारीख हे आपल्याला रिझल्ट लागणार आहे. या भूखंडाची जाहिरात निघाली आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हा एकच उद्देश आहे की जे आपण ज्या एरियामध्ये राहतो, नवी मुंबईमध्ये, त्या एरियामध्ये त्या नोटिफिकेशनमध्ये जी 53 पेजेसची जी PDF आहेत, ते PDF आपण कशी डाउनलोड करायची त्याची पण माहिती पाहणार आहोत. पण एक्झॅक्ट आपल्याला आपण ज्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये राहतो, त्या नवी मुंबईमध्ये जमिनीचे भाव म्हणजे भूखंडाचे काय भाव चालू आहे याची माहिती सर्वांना मिळावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. 2024 मध्ये 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती. त्या लॉटरीमध्ये कळंबोली आणि खारघर या लोकेशनची घरे सांगण्यात आलेली आहेत. या लोकेशनमध्ये घराचे भाव काय आहेत त्या PDF मध्ये सांगण्यात आलेले आहे. म्हणजे जमिनीचे भाव, जे भूखंड देण्यात आलेले आहे, त्या भूखंडाचा लेआउट प्लॅन आणि सर्व माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. टोटल 53 पेजेसची जाहिरात आहे. आपण 53 पेजेसची जाहिरात जर समजून सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला ती PDF कशी डाउनलोड करायची, कुठून डाउनलोड करायची त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरीचे असे जे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण ही जी PDF आहेत ही थोडक्यात समजून घेऊ. या PDF मध्ये तुम्हाला जे 48 प्लॉट रेसिडेंटल, कमर्शियल, कमर्शियल, बंगलो, सर्व्हिस इंडस्ट्री, स्टोरेज वेअरहाऊस असे ठिकाण, म्हणजे अशा गोष्टींसाठी तुम्ही हे भूखंड घेऊ शकता. यामध्ये ऐरोली, द्रोणागिरी, घनसोली, कळंबोली, खारघर, नेरूळ, सानपाडा अशा नोडमध्ये ही जे भूखंड आहेत हे विक्रीला आलेले आहेत. या भूखंडामध्ये जे भूखंड आहेत त्याची कुठे कुठे भूखंड आहेत त्याची माहिती आपण खाली पाहणार आहोत. 20 तारीख म्हणजे 20/6/2025 पासून हे तुम्हाला रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर तुम्ही 16/7 पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता. 17/7 तुम्हाला पेमेंट करायची डेट आहे. त्यानंतर रिझल्ट लागणार आहेत 18/7/2025 दुपारी 3 वाजता. त्यानंतर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला म्हणजे हे टेंडर भरण्यासाठी तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी तुमचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, ईमेल आय डी, बँक अकाउंट नंबर आणि IFSC नंबर हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना लागणार आहेत. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जे तुम्ही टेंडर भरणार आहेत समोर आपल्याला दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून व्हेरीफाय OTP करावं लागेल. ही सर्व माहिती तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला ही PDF कशी डाउनलोड करायची त्याची पण माहिती तुम्हाला सांगणार आहेत पुढे. त्यामुळे ही तुम्ही PDF तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह करून तुम्हाला जर भरायचं असेल तर तुम्ही ही PDF बघून तुम्ही माहिती पूर्ण भरू शकता. त्यानंतर जे भूखंड सांगण्यात आलेले आहेत, टोटल 48 लोकेशनचे भूखंड सांगण्यात आलेले आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे आपण जी मेन माहिती आहे तेच आपण पाहणार आहोत. यामध्ये बघा समोर सिरियल नंबर 1 आणि 2 ऐरोलीमध्ये भूखंड सांगण्यात आलेले आहेत. रेसिडेंटलसाठी 160 स्क्वेअर मीटरचा आहे. FSI मिळणार 1.1. त्यानंतर इथे जे स्क्वेअर मीटरचे जे भाव सांगण्यात आलेले आहे बेस रेट, तर इथे तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला EMD अमाऊंट इथे सांगण्यात आलेली आहे. ही EMD अमाऊंट त्यांनी सांगण्यात आलेली आहे. जवळपास 10,30,000 रुपये तुम्हाला EMD अमाऊंट पे करायची आहे.
त्यानंतर द्रोणागिरीला 2 भूखंड सांगण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर खाली आपल्याला ही घनसोलीमध्ये जवळपास 10 ते 12 भूखंड इथे सांगण्यात आलेले आहेत. इथे त्यांचा एरिया, FSI आणि रेसिडेंटल म्हणजे हे भूखंड कशासाठी आहेत ते इथे सांगण्यात आलेले आहे. तेथील त्या एरियाचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटचा बेस रेट आणि EMD अमाऊंट हे पण त्यांनी तिथे सांगण्यात आलेले आहे. 21 पर्यंत सिरियल नंबर. त्यानंतर 22 नंबरला कळंबोलीला एकच भूखंड सांगण्यात आलेला आहे. हा सेक्टर 14 मध्ये सांगण्यात आलेला आहे. रेसिडेंटल अँड कमर्शियल इथे जे बेस रेट पण सांगण्यात आलेले आहे आणि EMD अमाऊंट पण सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वात जास्त भूखंड हे खारघरमध्ये सांगण्यात आलेले आहेत. रेसिडेंटल आणि कमर्शियलसाठी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर खाली आपण जे 39 सिरियल नंबर आहे तिथे नेरूळचे भूखंड सांगण्यात आलेले आहेत. ते बाजूला तुम्हाला सेक्टर, तिथे एरिया, रेसिडेंटल, FSI आणि तेथील घराचे भाव आणि EMD अमाऊंट हे नेरूळमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि सर्वात खाली जे 48 नंबर सिरियल नंबर आहे तिथे सानपाडा देण्यात आलेला आहे. आणि सेक्टर 24 तिथला जो एरिया आहे 1105 स्क्वेअर मीटरमध्ये भूखंड आहेत. रेसिडेंटल आणि कमर्शियलमध्ये आहेत. ही सर्व माहिती आहे. आणि या लॉटरीमध्ये जे भूखंडाची लॉटरी आहेत, जाहिरात आहेत, हे जे टेंडर निघालेले आहेत, हे टेंडर ज्या 48 लोकेशनमध्ये आहेत ते पूर्ण लेआउट प्लॅन हे समोर आपल्याला दिसत आहे. ज्या लोकेशनला जे सेक्टर आहेत ते पूर्ण माहिती या PDF मध्ये कव्हर करण्यात आलेली आहे, समोर आपल्याला दिसत आहे. तुम्हाला हे PDF आता कशी डाउनलोड करायची याची माहिती आपण आता पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरीची अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे सर्च ऑप्शन आहेत त्या सर्च ऑप्शनमध्ये तुम्हाला सिडको हे टाईप करायचं आहे. त्यानंतर इंटर प्रेस करायचे आहे. जी फर्स्ट नंबरला जी साईट येणार आहेत, वेबसाईट येणार आहे ती ओपन करायची आहेत. ही ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार आहेत. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली बघा पणन योजना नावाचं हे खाली जी ॲड आहे त्याच्या खाली तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होणार आहेत. ही नवीन विंडो ओपन झाल्यानंतर त्यांचा हा हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. राईट साईडला बघा, तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर तुम्हाला खाली 2 ऑप्शन आलेला आहे, सिडको ऑक्शन आणि दुसरं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर पहिल्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. त्यानंतर असा इंटरफेस ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्ही स्क्रोल डाऊनने खाली जा. त्यानंतर तुम्हाला 1-2 ऑप्शन दिसणार आहे. इथे टेंडर आहेत बघा, टेंडरची जी जाहिरात निघालेली आहेत. त्यानंतर पहिलं जे ऑप्शन आहे तिथे तुम्ही क्लिक करा. ते ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे इंटरफेस ओपन होणार आहेत. याच्यामध्ये सर्व तुम्हाला माहिती देणार आहे. EMD अमाऊंट किती आहेत, कोणत्या लोकेशनला किती एरियाचे घर आहेत, किती स्क्वेअर फीटमध्ये आहे, आणि त्या म्हणजे याच्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर टेंडर डॉक्युमेंट्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा डाउनलोड झिप फाईल हे ऑप्शन आलेलं आहे. डाउनलोड झिप फाईलला तुम्ही क्लिक करा. तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर ही PDF फाईल ओपन होणार आहे. टोटल 53 पेजेसची आहे, तुम्ही हे बघू शकता. असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटूच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.